बुलढाण्यात कारगिल विजय दिवसानिमित्त शस्त्रांचे प्रदर्शन। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती। कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो। हा विजय दिवस बुलढाण्यात साजरा करण्यात आलाय। बुलढाणा सहकार विद्या मंदिर मधील रणगाडे हा 1999 मध्ये युद्धात वापरण्यात आलाय। त्यामुळे कारगिल दिनानिमित्त रणगाडे आणि जेट विमानाला नमन करण्यात आलंय। या प्रसंगी शस्त्रांची प्रदर्शनं देखील भरवण्यात आली आहेत। या प्रदर्शनाला आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते। हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा, आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला। एक तर जे शहीद झाले, जे अपंग झाले, ज्यांनी भाग घेतला, त्यांची आपण हौसला अफजाई केली, म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं। दुसरं, मुलांना ह्यांच्या गोष्टी ऐकून, त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौजमध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे। तर हा जो टँक हा कारगिल युद्धात हा कारगिल युद्धात भाग घेतलेला या टँकने, म्हणून इथे आणलेला आहे आपण। कारगिल दिवसात आज 1999 साली कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला। 527 जवानांचं बलिदान हा आमच्या भारत मातेचं रक्षण करताना त्या कारगिलमध्ये झालं। परंतु आमच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवाची बाजी लावून रक्त सांडून आपल्या भारत मातेचं रक्षण त्या ठिकाणी केलं, आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्या मंदिरमध्ये भाईजींच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सैनिक बोर्डांच्या सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे। या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र, त्या काळात वापरलेलं टँक, त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं। काही वेपन पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे, आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं। आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमानाने सांगतात की आम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे। हे खरोखर देशभक्तीचं एक प्रतीक आहे की आज मुली म्हणतात की आम्हाला देशाचं संरक्षण करायला जाऊ द्या। साजरा केला जाते आणि सरकारी विद्यार्थ्यांना शस्त्राची माहिती आपल्या परिवाराच्या बद्दल देण्यात येते, काय सांगा? असं शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष झाले। बऱ्याच जणांना मित्रांना विचारलं 25 वर्ष झाले आपल्याला काहीतरी एक कार्यक्रम करायचा आहे। मग काहींनी सांगितलं हास्य जत्रा घ्या, काहींनी सांगितलं कवी संमेलन घ्या, काहींनी सांगितलं साहित्य संमेलन घ्या। पण मग 25 वर्ष अनायसे कारगिलला झालेले होते, मग सगळ्यांनी केलं आपण कारगिल दिवस साजरा करू। अनायसे आम्हाला मिलिटरीनी, म्हणजे मिलिटरीच्या तिन्ही दलांनी, नेव्हीने अँकर दिलेला आहे, एअरफोर्सनी MiG-21 दिलेला आहे, हे टँक दिलेला आहे आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं, असं कोणत्याच शाळेकडे नाही आहे। आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, म्हणून म्हटलं आपण त्या निमित्ताने सगळ्या आठवणी होतील, जागी होतील। आणि आपल्या इथले जे कर्नल जतकर आहे आणि जिल्हा आपल्या कल्याण बोर्डाच्या सर्वोदय मॅडम यांनी मेहनत घेतली। महारेजिमेंटचे सगळे लोक आलेत, त्यांनी पण खूप मदत केली। गेल्या 3 दिवसापासून ते त्या ठिकाणी मेहनत करते, प्लॅनिंग करायचं आहे। SP साहेबांनी सुद्धा खूप मदत केली, त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला। मला तरी वाटते की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल, आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी हा कार्यक्रम ठरला। विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना, मुलींना असं वाटतं की आपण मिलिटरीमध्ये भरती झालं पाहिजे, इतकं वातावरण आज या कार्यक्रमात तयार झालेलं आहे। ज्या आमच्या विधवा आहेत, शहीदांच्या पत्नी, प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवर ते शहीद झालेले आहेत, अशा 22 महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला। अतिशय खूप छान वाटलं। असा आम्ही तर नेहमीच कार्यक्रम करतो, पण आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता, आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा।